आणि शेवटची मॅच आजच्या प्रीमियर लीगची आणि इकडे लॉट सुपर 6 मध्ये वाऱ्या खानची देवी संदेश पाटील, इकडे सैजर अँड स्माई आर्यन नाईक. आणि यातनं जिंकेल तो पहिला चेंडू बॉडीवर, आता शरीराचा वेध घेणारा चेंडू, चेंडू फळीमध्ये संपर्क, बॅट कट, तो त्यावेळी सिंगल मिळेल. आणि दोन्ही आमच्या कॅमेरामॅनचं हार्दिक स्वागत. आणि कॅमेरामॅनना आणि जे ऑपरेटरना विनंती आहे म्हणून ओला करून जायचं आहे घरी. मालकाने आपल्याला आग्रास विनंती केलेली आहे. आणि यावेळी मात्र वाईट और पहले गेंद के ऊपर इस बार देखा जाए तो यहाँ एक सिंगल आया, दूसरी गेंद वाइट, तीसरी गेंद के ऊपर सिंगल. स्कोर इस बार देखा जाए हर्षिलन टीम का स्कोर है 3. और इसी के साथ गेंद चली गई है, जाएगी बाउंड्री रन पर अमोल श्रीखंड चौका. पर मनोज नाइक ने चौका लगा दिया. स्कोर पहुंचा है हर्ष 11 का 7, मतलब 7 रन. और ये बाउंड्री मिलेगी 7 और 4 11 बैकवर्ड्स के लेके ऊपर नंबर 4 डीजिए. चार चेंडू संपलेले आहेत, तो आखिरी 2 गेंद शेष. तकदीर और विकेट और जोरदार घुमाने गए थे लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, सीधी विकेट कीपर के दस्तानों में. आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल. और यहाँ टॉपेज लगा हुआ है लेकिन संभाल के एक सिंगल दूसरे के लिए भाग रहे हैं. और ये 2 नो बॉल, 1 शॉट, तो और खत्म. आणि पहिल्या षटकानंतर इकडं हर्षिलोन संघाची धावसंख्या आहे ती 1 डझन, अर्थात 12. बघा पूर्वी हा स्कोर असा बोलत नव्हता 1 डझन अर्धा डझन, पण जसा चेंडूचा पेस झाला तसा मात्र त्या तोंडात ते शब्द यायला लागले. अपडेट झाला. तिकडे अमोल बघा, तिला अपडेटेड आहे मोबाईल मध्ये, आम्हाला सगळं समजते. नेक्स्ट बॉलर धनेश नाइक, और ये गेंद वाइट.
अंपायर की जोड़ी देखी कैसे, एक लंबू जी है तो दूसरे टिम्बू जी। इस जोड़ी को दशरथ पाली कहते, एक मुसाल तो दूसरा ओखली। ओ फुलटॉस है, अभी माथे के ऊपर हाथ मार के फायदा कुछ है, आ गए ना छक्का, 6 रन दीजिए। कॅमेरामॅन फोकस करो उन्हें। अमोल चढलेला उतार रस। उन्नीस स्कोर। नेक्स्ट बॉल, लेफ्ट आर्म और विकेट। कदमों का प्रयोग किया था, ये वाइड गेंद है, ऑफ स्टंप से बाहर है, रनआउट की विकेट मांग की है और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाएगा 20। स्कोर 20। अच्छी बॉल, आणि आमचे मित्र आलेत, कोण? समाधान नाईक, या आपलं हार्दिक स्वागत, या 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 या। संध्याकाळच्या टाइमावर बरोबर आलेत। समोर फटका और यहाँ मिलेगा इस बार, देखा जाए दूसरा रन। 2 के साथ स्कोर आगे, डबल दूरी 22। स्कोर 22। लास्ट मैच आज के दिन की। व्हाट शॉट यार, ओ भाई सब पकड़ो, शाबाश, गुड फील्डिंग स्क्वायर के ऊपर देवा के माध्यम से। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 23। और गेंदें बची हुई इस ओवर की मेरे हिसाब से 2 गेंदें शेष। और यहां फाइनल के ऊपर सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ यहां हर्षिलन टीम का स्कोर आगे बढ़ता है 24 विदाउट लॉस। कोई हानि, कोई नुकसान नहीं है, जोड़ी जम गई है मैदान के अंदर। वाड़ा आखिरी गेंद, ज्यादा सफल हुए थे, ऑफ स्टंप के बाहर जाकर इस गेंद को खेलने की कोशिश, गेंद बल्ले की बीच कनेक्शन हुआ ने, डॉट गेंद, चकमा दिया गेंद ने सीधी विकेट कीपर के हाथ में। और की समाप्ती 2 षटकानंतर हर्षिलन संघाची धावसंख्या 24 ला कुठेही हानी नाही, कुठेही नुकसान नाही, बिनबाद 24। बघा फिल्डिंग वाले, तुम्हाला विनंती आहे की तुमचे शेजारी मित्र तुम्हाला सांगत तुम्हालाच कालोख होईल आणि मग कालोखात तुम्हाला खेळायला मजा नाही। कालोखात हाय त्या सत्य, घाबरायचं काम काय, संस्थाच आपली आहे। घाटावर संस्था असली ना की त्यांचेच लोक जास्त। आणि बघा ही आमची छोटी मुलगी, यांना काहीतरी सांगते तुम्हाला, सारा बघा वडिलांना प्रशिक्षण देतोय ती। आणि तिकडे मात्र आता कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत,
देवा खा संध्याकाळचा मस्त मेवा. 25 धाव बोर्डवर 25. विदाउट लॉस. तीसरा ओवर जारी है, फटाफट कीजिए. तकदीर तुम्हारे टीम को बैटिंग करना है, हवा अब थम जाएगी. नाही 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 काही नाही. एकदा बॅट जमिनीला लागली की असे सगळे बोंबलतील ना, जसं वाटे कडत लागली. हा नाही ते बस इथंच ना सगळीकडं. काल ते ट्रॉम्बेला पण तसंच, ते वर्षवाले नुसते अपील. चौका मिलेगा लगता है, लेकिन फील्डर है रास्ते में. गुड फील्डिंग विराट भाई, शाबाश शाबाश. और एक 2 रनों के साथ स्कोर आगे 27-27. फटाफट करो गोंदली साहब, तुम्हें बैटिंग करना ध्यान में रखिए. A1 जोड़ी फील्डिंग कर रही तकदीर की टीम. और ये गेंद खराब है, वाइट बॉल. अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे. क्या साला अमोल आदमी है, देखो उधर कैमरा पकड़ता फिर मोबाइल में चैटिंग करता है. हाँ लेकिन उनका हुआ है. ये कैसे नहीं 24 वाले, इनकी लेंथ बहुत डेंजर है. और ये छक्का है. 6 रन डीजे, ब्यूटीफुल 6 फुल टॉस. और ये इस बार एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे और खतरा बन सकता है. 2 रन. गुड रनिंग. आणि आमचे तिकडे बघा ओमकार नाईक कधीच मला वाटते BPL खेळत नाहीत, पण त्यांनी तिकडे प्रकल्प ग्रस्तांसाठी मात्र बघा सांगितलं, या बिंदास पिया सोडा आपलाच आहे. होणार, बरोबर आहे. आम्ही पुण्याला गेलो ना, 10 रुपये सोडा आणि 15 रुपये आवला. 10 रुपये सोडा. नाही ते सूचनाच लिहिली होती तिथे, 10 रुपये सोडा आणि 15 रुपये आवला. ते वाईट काहीच नाही, ती मराठी भाषा म्हणजे त्यांनी लिहिलंय तसं ना. हा मग 15 रुपये आवला सोडा. धावा भागा झाल्या इथं 37. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्यामध्ये 12 आणि तिसऱ्यामध्ये 13. पाडा मस्त चालू आहे. शेवटचे 6 चेंडू. सूचना अशा काही असतात त्या आपल्याला खास विनोदासाठी असतात आणि त्या कव्हर करणं सगळ्या कॉमेंटेटर जमत नाही, बरोबर ना. बॉल बाहर ही जानी चाहिए था. आता बघा एक सूचना अशी होती, गलीतून आवाज आला 100 रुपये 100 रुपये में बैठ कर जिंदगी भर खाइए. बाहेर बघितलं तर चटई बेचने वाला था. वादा घोषणा काय पण येते, असं काय नाही. बांध के रखा है, बांध के रखा है भारत के बल्लेबाज को, शुभम पाटिल को. 2 गेंदे डॉट. लखन नाईक सुंदर गेंदबाजी. शुभम पाटिल, लखन शुभम. और यहां मिलेगा लगता है सिंगल डबल. दूसरा पूरा क्या बाउंड्री होगी, 2 मिलेंगे, तीसरा होगा क्या, और 2 ही रन. स्कोर आगे 39-39.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक. लखनने 2 विकेट घेतले, 1000 रुपये. चांगला चेंडू. तिकडे धाव नाही. अरे बाबा नवीन नियम आले हो भाऊ. ते गेला जमाना पहिला मामाजी पोरकर. या इकडे आता नवीन कानून आता तुम्ही धावता ते तर नाही राहिला तसला. पूर्वी मांडवा बॉल आणायला लोक धावतीच राहायची. दस्तूर आले ना त्याचं पालन करायला पाहिजे. विकेट किपर हातात बॉल स्टॉप झाला. या बेहतरीन तरीके से हुक किया है और छक्का फाड़ने के ऊपर. शिल्लक आखिरी बॉल. लखन और ये बॉल इस बार देखा जाए ये अभी तुम रन आउट है वहां. अभी ये रन के लिए अच्छे ट्राई. दोनों ने क्रीज छोड़ा है. आउट खिलाड़ी और स्कोर हो चुका है 45 और जीतने के लिए 46. A1 जोड़ी को चाहिए 46. 46 धावांची गरज विजयासाठी. चला आणि इकडे मला वाटतं धावा बघा कोणी किती काढले सांगतील पण आपले. एकोणतीस. 17 चेंडू मध्ये 18 चेंडू मध्ये 29 म्हणजे एकटा 3 ओव्हर खेळला. काय सुभाष दादा बोलणं बघा. आता त्याही काय करायचं. त्याही फक्त तो किती खेळला. तो 8 खेळला. चला चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. तकदीर सलामी जोडी लगेच पाठवा. संध्याकाळ झालेली आहे आणि उद्या पहिला सामना कोणाचा असेल. मला पहिला सामना असेल मल्हार अँड गोल्डी रणजित ठाकूर आणि गोकुळ स्मृती जीत खोत. उद्या सकाळी 7:45 हजेरी दाखवायची आहे. रिपोर्टिंग. चेंडूची पूर्तता करा बघा. आणि आमचे बघा अमोल जे आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे काय बघा. लोकांकडे काय असते काय नाही त्यांच्याकडे कसा बघा पर्सनल विषय आहे. तो कॅमेरा बिचारा तसाच सगळं त्याला काय माहितीच नाही काय ते. जयेश पाटील, श्रेयश पाटील, चांबो घरी. चांबोचे गाल एकदम टमाटा सारखे. चला आता विजयासाठी इकडे तकदीरच्या टीमला A1 जोडीला धावा पाहिजेत 46. म्हणजे 11.50 ची सरासरी आहे प्रति षटका मागे. बामणडोंगरी प्रीमियर लीग रामस्त मंडल ब्राह्मणडोंगरी आयोजित भला मोठा आयोजन. गावाचा सन्मान अभिमान स्वाभिमान. BPL बामणडोंगरी प्रीमियर लीगचा पहिला दिवस अगदी जबरदस्त. उद्या मात्र मला तरी वाटते मोठी जय तयारी असेल असं वाटते. सुवादादा तुम्ही देवगडला जाणार आहेत. 10-15 बोकड आणा. होऊन जाऊ दे उद्या खर्च काय होईल ते. कारण वर्षातून जत्रा एकदाच येतो. अच्छा मला उद्या सर्वाही दात पाजून या.
कोणीतरी स्पॉन्सर व्हायला पाहिजे. आणि आमच्या प्रणयजी मात्र एक उत्कृष्ट जबरदस्त रायगडामधील नामवंत गुणलेखक. त्यांच्याकडे लेखा जोक्का त्यांच्या आम्ही घरी गेलतो. त्यांचे वडील अगदी आमच्या भजनाचे फॅन झाले. तुरंत सुरुवातीत आम्ही बंबाई कोलीवाड्याला कॉमेंट्री साठी गेलतो ना, तिथले भैये मला मिळाला. का हो बोलो का चलत हो? बोलो काही नाही चलत हो. ते बोलते हमारा गाँव वाला है. मॅचला सुरुवात 46चा पाठलाग समोर आहे. शॉन नाईक आणि तकदीर कॅप्टन. पहिला चेंडू तिकडे गली आहे. एक 5 स्लिप शॉर्ट फाईन लेग. इकडे शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आहे. इकडे मिड ऑन आहे. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू बॅटची कडा लागली होती. विकेट कीपर भाऊ असं नाही करायचं. असं ज्यावेळी हर्षल गिफ्टने केलं ना, अजून रात्रभर स्वप्नात तो शिवाचा हातातला वर्ल्ड कप येतोय 1999चा. आणि मग हर्षल गिफ्ट गेला वर्ल्ड कप हिसकावाला. तो स्टीव्ह बोला आता का फायदा नाही. सांगण्यात तात्पर्य माझं आहे, आमचं हेच आहे कॉमेंटेटरचं. या वॉट्स शॉट काय मारलाय शॉट यार. अगदी आपलातून घुटना टेकून रोहित शर्माची आठवण. परफेक्ट छक्का. षटकारानं शॉननं कडक सुरुवात केली. यावेळेस लॉरेन्सचा प्रयोग केला. फसवा चेंडू, गती परिवर्तनवाला चेंडू. आणि ओमकार नाईकनं अगदी चांगला धंदा केला आपल्या प्रकल्पग्रस्तांचा. आणि जो संघ जिंकेल फायनल मध्ये गोव्याला, ती तुझी टीम आहे. अरे वा, कुठली? अच्छा अच्छा, मग माझाच आहे तिकडं. वा वा वा, गोव्याला बामणडोंगरी वाले गेलं तर थांबायचंच नाही तिकडे. सगळ्या गोरी येते. वाट फर्स्ट हा, तर गेल्यानंतर काय सगळी मजा असतो ना गोवा म्हटल्यानंतर. जाता नाही फक्त आपल्या इकडचा ओवा सोबत न्यायचा की मग त्यांना बघायची मजा येते. शॉट है चौका मिलेगा. मिल गई बाउंड्री. वाइड स्लॉन्ग ऑन के ऊपर चौवा. चांगली सुरुवात झाली, कडक सुरुवात. नाईक यांचा बॉडीवर चेंडू हा आदळलाय बॅट्समनच्या. षटक जवळजवळ संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर A1 जोडी संघाची धावसंख्या 12, 11.50 ची सरासरी होती. ती जवळजवळ निघली गेली. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजय धावा पाहिजे 34. थोडासा सहकार्य करा. इकडे हर्षिल कॅप्टन बॉलर चॉईस करा. अठरा 34 पाहिजे.
पियुषच्या समोर कॅप्टन तकदीर पाटील। ही लहान मुलं बघा कशी बसलीत, त्यांना वाटतं आपण गवतावर बसलोय। ह्याच्यातून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये। चांगला इनसाइड कव्हर ड्राइव्ह, चौका मिळेल आणि मिळाला चौकार। बाउंड्री मारली आणि स्वतःचं खातं खोललं। इकडे आणि यावेळी चेंडू हवेत, आउट ऑफ द पार 6। गुड शॉट, षटकार। गरम झालाय म्हणून सांगतो ना, ज्या जी माणसांची हाईट छोटी असते ना त्यांची फाईट खतरनाक असतो। आणि गोलंदाज आमचे पियुष यांना संध्याकाळीच मार दिलाय भरपूर। आणि यावेळी इकडे बॅटने आलाय, एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलानं संघाची धावसंख्या इकडं A1 जोडी 33 विजयासाठी 11 धावांची गरज, 13 धावांची गरज। 12ला 13, 12 चेंडू आणि 13 धावा। आणि इकडे या टीम मध्ये बघा हर्षिलोनचे कॅप्टन शुभम पाटील आणि A1 जोडीचे कॅप्टन तकदीर पाटील, म्हणजे दोन्ही भाऊ अगदी चांगला परफॉर्मन्स देत आहेत। 12ला 13 आणि इकडे षटकार जाईल असं वाटतं की कॅच घ्या, कॅच भाऊ। शुभम पाटीलने घेतली भावाची कॅच, सांगितलं भाऊ जा आता घरी, आउट।
पार्टी है, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। हमारी दोस्ती LIC जिंदगी साथ भी जिंदगी बाद। अमोल हमारा हमेशा कहता है प्यार करना है तो निरमा पाउडर वाले से करो, वो बोलते पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। उद्या 8:30 ला पहिली मॅच रिपोर्टिंग, गोकुळ स्मृती वर्सेस मल्हार अँड गोल्डी। तिकडे चौकार छोटा मोठा भाऊ राजेश म्हात्रे आणि किरण म्हात्रे मात्र अपोजिट टीम मध्ये जरूर आहेत आणि एकच धाव संघ पोहोचेल 38च्या घरात आणि विजयासाठी अवघ्या 8 धावांची गरज। 8 धावा विजयासाठी। जसा मी निर्मा बॉर्डरचा विषय काढला तिकडे अमोलने लगेच 32 शिकवली आणि हा षटकार जाईल वाटतंय आउट ऑफ द पार। लॉन्ग लेग सीमा रेखा एरिया में छकड़ी चव्वेचाळीस विजयासाठी 2 धावांची गरज। आणि तिकडे रिव्हर्स स्वीप खेळलाय गल्लीमध्ये एकच धाव। आणि आजच्या या पहिल्या दिवशी बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये आम्हाला कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आमचे तेजस्वी म्हात्रे, आमचे सर्व आयोजक दीपकजी पाटील सर, या सर्वांचा खूप खूप मी ऋणी आहे। आमचे स्वदादा गोंधळी आणि हा विनिंग शॉट परंतु कॅच आहे तिकडे ओव्हरपिच बॉल होता। आणि आता मात्र एकच धाव पाहिजे लिगली या सामन्याला जिंकण्यासाठी आणि षटक संपलेला आहे। 6 चेंडू आणि 1 धाव। पहिला सामना मल्हार अँड गोल्डी आणि गोकुळ स्मृती, जीत खोत आणि रणजित ठाकूर। तर विजयासाठी 1 धावेची गरज 6 चेंडू मध्ये। आणि नंतर आजचा दिवस संपला जाईल। 24 इव्हेंट पॅकअप करील, ओला इथून करेल आणि सरळ मात्र आपल्या मालकाच्या घरी जाईल। उद्या मात्र सकाळी तुम्हाला 6 ला इथे यायला लागेल, कारण 8:15 ची रिपोर्टिंग आहे। चला 6 चेंडू 1 धाव आणि नवीन फलंदाज आहे रुपेश नाईक। तिकडे तकदीरने चांगली बॅटिंग केली, 21 धावा कुठल्या। शॉन अभी तक मैदान के अंदर है और विनिंग शॉट बाउंड्री फाइन लेगच्या एरिया मध्ये आला चौकार। सामना जिंकलाय A1 जोडी तकदीर पाटीलच्या संघानं आणि परास्त व्हावं लागले शुभम पाटील। हार शिरोन संघाला हार्डलक, प्रयत्न अजूनही मॅचेस आहेत। स्टंप कृपया स्टंप घेऊन यायचं आहे। आणि ग्रामस्थ मंडळ आयोजित बामणडोंगरी प्रीमियर लीग 2025 चा पहिला दिवस संपला। उद्या फायनलचा दिवस। पहिला सामना गोकुळ स्मृती वर्सेस मल्हार अँड गोल्डी, रणजित ठाकूर आणि जीत खोत सोबत सामना असेल। आणि मॅच 9 चेंडू 23 धावा।